तुमच्या आयुष्यात ही अशी एखादी व्यक्ती आहे का, जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, पण तिच्या सहवासात राहिल्याने तुम्हाला मानसिक शांती अजिबात मिळत नाही, उलट मानसिक त्रास तुम्हाला जास्त होतो. अशी एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक जवळची व्यक्ती असते की जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते, पण तिच्याशी बोलताना, तिच्या सहवासात आल्यावर एक प्रकारचा ताण, एक प्रकारचा दबाव आपल्या मनावरती जाणवत असतो. त्याच्या वाक्याचा, त्यानं काय आपल्याला बोललं ह्याचा आपण तासनतास विचार करत राहतो. मग तो असं का म्हणाला, तो माझ्याशी असं का बोलला, अशा पद्धतीने का तो माझ्याशी वागला, या सगळ्याचा आपण विचार करत राहतो. आणि हा विचार केल्यामुळे आपल्या जो मानसिक आपली ऊर्जा आहे ती हळूहळू नष्ट होत जाते. आणि आपल्याला हे जाणवायला लागतं की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, पण मी मात्र माझ्यापासूनच दूर होत चाललेली आहे. त्यामुळे तुमचं ध्येय, तुमचा आनंद आणि तुमच्या मानसिक शांततेपासून तुम्ही दूर दूर होत जातात. आणि हे तुम्हाला समजायला लागतं, जाणवायला लागतं की त्या व्यक्तीच्या सहवासात तर आपण आहोत, ती व्यक्ती महत्त्वाची आहे, पण त्याच्यामुळे आपल्यावरचा मानसिक त्रास, मानसिक दबाव हा वाढत आहे आणि आपल्या ध्येयापासून, स्वप्नापासून आपण दूर जात आहोत. तर असं नातं हे रक्ताचंच असतं किंवा कधी कधी मैत्रीचं असू शकतं. पण हे नातं मग तोडणं शक्य असतं का? तर ऑब्व्हियसली नाही. कारण काही नाती अशी असतात की तोडता येत नाहीत. कधी ते नातं रक्ताचं असतं, तर कधी मैत्रीचं असतं. मग रक्ताचं नातं असेल तर ते एकाच घरात आपल्याला राहावं लागत असतं. तर कधी कामानिमित्त आपले कलिग्ज असतात, त्यांच्याशी संपर्क ठेवावाच लागतो. तर काही जबाबदाऱ्या असतात, त्या निभावण्यासाठी काय म्हणा एकत्र राहणं गरजेचं असतं. मग अशावेळी काय करायचं? तर नातं तोडायचं नाही, पण एक भावनिक अंतर, एक इमोशनल डिस्टन्स आपण मात्र नक्कीच ठेवू शकतो. तर भावनिक अंतर म्हणजे हे इमोशनल डिस्टन्स म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीच्या शब्दाला किंवा कृतीला, मताला, त्याच्या वागण्याला आपल्या मनावरती अजिबात हावी होऊ द्यायचं नाही. समोरचा ज्या उद्देशाने बोलतोय, आपल्याला दुखवतोय, आपल्याला त्रास होईल असं बोलतोय, वागतोय, तर त्याचा आपल्या मनावरती त्याला अजिबात त्या गोष्टीला हावी होऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर काही लोकांची थोडा वेळ का होईना बोलल्यावर मन आपलं हलकं होतं ना, चेहऱ्यावर हसू येतं, अशा लोकांच्या संपर्कात आवर्जून राहायचं आहे. पण काही लोक असे असतात की काही न बोलता जरी समोर उभं राहिलं ना, तरी आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं, बरोबर आहे. आणि त्यांच्या नजरेतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून आपल्याला सतत एक नकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्याला ती जाणवत असते. तर अशावेळी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत नाही, बदलण्याची जबाबदारी ही आपली नाही आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला कमी लेखत असेल, त्रास देत असेल किंवा आपल्याला समजून घेत नसेल, विनाकारण आपला द्वेष करत असेल आणि आपण मात्र त्याच्यावर कितीही प्रेम केलं किंवा समजूतदारपणा दाखवला, आपण कितीही स्पष्टीकरण द्यायचं प्रयत्न केलं, तरी ती समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नसते. त्यावेळेस आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. या उलट तसंच प्रत्येकासमोर आपण स्वतःला सिद्ध करण्याची देखील गरज नाही आहे की मी असे किंवा मी तू असं आहेस, असं काहीही करण्याची गरज नसते. स्वतःला जर आपल्याला सिद्ध करायचं ना, ते आपल्या समोर करायचं, आपल्या ध्येयासाठी आपण काम करायचं आहे आणि आपल्या प्रगतीमधून त्या समोरच्या व्यक्तीला उत्तर द्यायचं आहे. मग अशा वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचा नाही. तुम्ही चांगलं वागलात तरी काही जण बोलतील, तुम्ही शांत राहिलात तरीही बोलतील, तुम्ही यशस्वी झालात तरीही लोक बोलतील. त्यामुळं प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाचं बोलणं याचं जे ओझं आहे ते मनावर आणि डोक्यावर अजिबात घ्यायचं नाही. कोणी तुम्हाला म्हणेल की तू खूप बदलली आहेस, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू एवढं काय काम करतेस, तुला वेळ नसतो, तू अशी का दिसतेस, तुझं वजनच वाढलेलं आहे, तू खूप बारीकच झालेस, तू कुठे पोचलीस, आम्ही कुठे गेलो, तू अजून इथेच आहेस का, असं बरंचसं वाक्य तुम्हाला कमजोर करतील, तुमच्या ध्येयापासून परावृत्त करायला लोक बोलतील. तर अशा वेळेस अशा व्यक्तींपासून लांब राहा आणि त्यांना कुठलंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचीही गरज नाही आहे. तर अशा नकारात्मक वाईब्स देणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवून वागा. त्यांना टाळता नसेल येत तर शक्य तितकं त्यांच्याशी अंतर राखून बोला, अंतर राखूनच वागा.
अनावश्यक फोन आहे, मेसेज आहे किंवा भेटी चर्चा या कमी करा. कारण काय, समोरची व्यक्ती जर तुमच्या प्रत्येक वाक्याचा चुकीचाच अर्थ काढत असेल, प्रत्येक गोष्टीतून वादच निर्माण होत असेल, तर स्वतःचं सतत स्पष्टीकरण देणं गरजेचं नाही. याला काही अर्थ नाही. आणि अशी नाती म्हणजे गरज नसताना म्हणजेच नाईलाजाने का होईना निभावी तर ही लागतातच. त्यामुळे तुमच्या मर्यादांचा आदर न करणाऱ्या अशा लोकांपासून लोकांकडे आपली शांतता किंवा मानसिक स्थैर्य गहाण ठेवू नका. तर आपण समोरच्याला स्पष्ट सांगायचं आहे की गोष्ट मला आवडत नाही, माझ्याशी अशा पद्धतीने बोलायचं नाही. आणि ही मर्यादा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि तरी देखील इतकं सांगून देखील पुन्हा पुन्हा समोरची व्यक्ती तीच गोष्ट करत असेल तर प्रत्येक वेळी त्याला समजून सांगण्यात बसायची गरज नसते. तर कधी प्रेमाने सांगतो आपण, तर कधी रागाने सांगतो, पण त्याची समजूत काढायची गरज नाही आहे. जेव्हा तो समजूनच घेणार नसेल तर त्यावेळेस आपली वेळ आणि आपली ऊर्जा ही त्याच्यासाठी खर्च करत बसायची नाही. त्याच्यासाठी ती ऊर्जा आपली घालवायची नाही आहे. तर अशा वेळेस एक साधं वाक्य पुरेसं आहे की मला इतकंच बोलायचं की मला या विषयावरती चर्चा करायची नाही आहे, मला माझा स्वतःचा वेळ हवा आहे. हा आपला स्वार्थपणा अजिबात नाही आहे. स्वतःची मर्यादा ओळखणे म्हणजे दुसऱ्याचा अपमान करणं नाही आहे. स्वतःलाही एक पेस, एक थोडा वेळ, थोडा निवांतपणा प्रत्येकालाच हवा असतो. आपण कोणालाही कायम सांभाळण्याचा म्हणजे नाती निभून ठेवण्याचा आपण ठेका घेतलेला नसतो. जेव्हा मदतीची गरज आहे त्यासाठी इतर माणसं, इतर साधनं त्यांना असू शकतात, आपणच तिथं जायला पाहिजे असं काहीही नाही आहे. त्यामुळे सतत तुलना करणाऱ्या अशा लोकांपासून अंतर ठेवून राहा. ती बघ काय करते किंवा तिचं घर किती छान आहे, तीच करिअरमध्ये किती पुढं गेली आहे, तू करू शकतेस, तू का नाही, अशी तुलना सतत ऐकली की आपल्याला पण आयुष्याकडे आपण त्या दृष्टीने पाहायला लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा की हा प्रवास तुमचा आहे, फक्त तुमच्या एकटीचा आहे. दुसऱ्याच्या आयुष्याकडून प्रेरणा घेणं चांगलं आहे, नवीन गोष्टी शिकणं चांगलं आहे, पण स्वतःची किंमत दुसऱ्याच्या प्रगतीवरती ठरवू नका. समोरची व्यक्ती तुलना करत राहणार आहे की प्रत्येक वेळी तुमची परिस्थिती तुम्हाला समजावून सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे. त्यामुळे ऐका आणि सोडून द्या. तर काय आहे की प्रत्येक वेळेस त्यांना सांगत बसायचं नाही आहे, कारण तुमची मनःशांती जी आहे, तुमचं मानसिक स्थैर्य आहे, याची किंमत आपणच ओळखायची आहे. काही नाती आपण प्रेमामुळे नाही तर सवयीमुळे टिकून ठेवत असतो. काही नाती खूप जुनी असतात तर काही रक्ताची असतात. काही नाती टिकण्यासाठी फक्त एकच विचार हवा असतो की लोक काय म्हणतील. जी नाती रक्ताची आहेत बाबा, खरोखरच तर आपण त्या नात्यापासून दूर होऊ शकत नाही, तर तिथे आपण हाच विचार करतो की बाबा मी इथून दूर राहिली, या नात्यातून मी बाहेर पडले तर लोक काय म्हणतील, मी दूर झाले, या नात्यातून मी बाहेर पडले तर लोक मला वाईट ठरवतील. तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारायचा की हे नातं किती जुनं आहे, यापेक्षा हे नातं माझ्यासाठी किती योग्य आहे याचा विचार करायचा. जेव्हा काही गोष्टी अगदी सहन करण्याच्या पलीकडे जातात तेव्हा नातं तोडणं हा एकच उपाय शिल्लक राहतो. त्याच्यामुळे सतत अपमान, मानसिक त्रास, टोमणे आणि छळ आणि अस्वस्थता याशिवाय काहीच जर त्या नात्यात मिळत नसेल तर तिथं कायमचं अंतर ठेवणं हे गरजेचं असते. शक्य असेल तर अशा नात्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. जागा बदलती, काही नात्यांमध्ये असं होतं की जागा बदलता येत नाही, तर मग अशा वेळेस आपलं लक्ष दुसरीकडे वळवा. काही शक्य नसेल तर शांत राहा. कधी कधी मौन हेच सगळ्याच प्रश्नांना दिलेलं एक उत्तर असतं. त्यामुळे काही नाती ही कर्तव्यासाठी किंवा आपण जबाबदारी म्हणून निभावत नेत असतो, पण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती किंवा गोष्ट ही समोरच्याला सांगत बसू नका. तर आपल्याला असं वाटतं की एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो, त्याशी सगळं शेअर करतो, बाबा तुमची काही स्वप्न, काही प्लॅनिंग असतात, तुमच्या भावना असतात किंवा एखादी तुमची कमजोरी किंवा कमतरता तुम्ही एखाद्याशी शेअर करता, पण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समोरच्याला जाणून घेण्याचीच गरज असते असं नाही. त्यामुळे काही गोष्टी आणि काही आपल्याबद्दलच्या या गोष्टी आहेत त्या गुप्त ठेवणं किंवा इतरांना न सांगणं हेच देखील गरजेचं असतं. तर कधी कधी लोक काय करतात की बाबा असं म्हणतात की काही गोष्टी या
समोरचा व्यक्ती कसा वागेल याची जबाबदारी आपल्या हातावर घेण्याची काहीही गरज नसते. आणि कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर ठीक आहे, तुमच्याबद्दल कोणी चुकीचं बोलत असेल तरी देखील ठीक आहे. कारण प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा शांत राहणं हे गरजेचं असते. आणि भावनिक अंतर म्हणजे द्वेष नाही. समोरच्या व्यक्तीचे द्वेष करणं गरजेचं नाही. तर फक्त एवढंच तुम्ही सांगा की तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा आणि मी माझ्या मनशांतीची, माझ्या स्थैर्याची काळजी घेते. समोरची व्यक्ती तुमच्याशी कशी वागते यावरती तुमचं मानसिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य अवलंबून असतं. कारण तुम्हाला तुमच्या मनाची काळजी आहे. तुम्ही आतून शांत असाल तरच तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कामासाठी, तुमच्या ध्येयासाठी तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात. तेवढी तुम्ही धावपळ करणार आहात. मनामध्ये एक अशांतता घेऊन, अस्वस्थता घेऊन तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही. त्यामुळे काही नात्यांमध्येही स्पष्ट बोलणं किंवा स्पष्ट सांगणं आणि अशा लोकांपासून अंतर ठेवून राखणं हे खूप गरजेचं असतं. नातं जपणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःला हरवून जपणं हा मूर्खपणा आहे किंवा हे चुकीचं आहे. तुमची शांती, तुमचा आत्मसन्मान आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य यांनाही तितकीच किंमत असते. तर समोरचा व्यक्ती जर तुम्हाला समजून घेत नाही आहे, तुमची शांतता त्याच्यामुळे जर बिघडत असेल, तुम्ही तुमच्या ध्येयापासून परावृत्त होत असाल आणि समोरची व्यक्ती सतत तुम्हाला मानसिक तणाव जर देत असेल, तर नक्कीच या नात्यामध्ये अंतर ठेवून राहा. आणि तशीच जर वेळ आली तर स्पष्ट सांगा की तुमचा वेळ हा तितकाच मौल्यवान आहे. धन्यवाद.